आहे की देवेंद्र फडणवीस काय, एकनाथजी शिंदे काय, दोघांशी माझे 1 to 1 डायरेक्ट पर्सनल असं रिलेशनशिप आहे. फ्रेंडशिप पण मी म्हणू शकतो. ते म्हणायला तयार आहेत, त्यामुळे मी आत्मविश्वासाने म्हणू शकतो की आमची मैत्री आहे. आणि मला ते लोक सांगत होते, म्हणजे एकनाथजींशी माझं फारच बोलणं होतं, बरंच बोलणं होतं. पण फडणवीसांशी पण जो काय ओझरता डायलॉग आहे आणि कुठेतरी त्यांचे कुणीतरी आमचे कॉमन फ्रेंड्स आहेत, त्यांच्या माध्यमातून आमचा हे संवाद चालू असतो. त्याच्यातून अजितदादांच्या वेगळ्या लढण्याबद्दल फडणवीसांचं म्हणणं असं होतं की हा एक मोठा आमचा गेम प्लॅन आहे. हा गेम प्लॅन आहे की आम्हीच विरोधी पक्ष आणि आम्हीच सत्तारूढ, असा आमचा गेम प्लॅन आहे. असं कोण सांगत होतं? फडणवीस सांगत होते. ऍक्च्युली असं आहे की आधी ऑफ द रेकॉर्ड ते त्यांच्या मित्रांना सांगत होते, माझ्यापर्यंत ते पोहोचत होतो, मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवत होतो. मी सांगत होतो की हा फडणवीसांचा अत्यंत उत्कृष्ट असा गेम प्लॅन आहे. ही गेम चेंजर प्लॅन आहे की विरोधातली मतं, समजा मुसलमानांची मतं, ती नाही मिळणार आहेत भाजपला. ओके, नको मिळू दे, पण ती उद्धवला नको द्यायला. राजला जाणार नाही ते नक्की, 101%. कोणताही मुसलमान राजला मतदान करूच शकत नाही. त्याच्यासाठी तो धर्मद्रोहाचा गुन्हा वाटेल कदाचित, अशी शक्यता आहे. आणि उद्धवचा आहे म्हणूनही देणार नाही. पण काँग्रेसकडे आहे, वंचितकडे आहे, शरद पवारांच्या काँग्रेसकडे आहे, काही प्रमाणात अजितदादांच्या काँग्रेसकडे, असं विखुरलं जाईल. तर त्याच्याकरताच हा गेम होता फडणवीसांचा की मुस्लिम मतं जी आहेत ती भाजपला नाही मिळणार, मग जाऊ दे ना, अजितदादा घेतील. म्हणून अजितदादांनी स्वतंत्र लढलं पाहिजे, ही आयडियाच फडणवीसांची आहे अजितदादांपेक्षा. अजितदादांना ऍक्च्युली अजितदादांचं म्हणणं काय होतं माहिती मुळामध्ये, ते फारसं कुठे आलेलं नाही, येणार पण नाही. हे अति गोष्ट सांगतो तुम्हाला. आणि तुम्हाला माझे मित्र माहिती आहेत. आता काय होतं ना, मी नेहमी माझ्या मित्रांची नावं घेतो, त्यामुळे अजितदादांचे कोण मित्र माझे मित्र आहेत हे वगैरे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. तर अजितदादांच्या मित्रांनी मला आधीच सांगितलं होतं की अजितदादांना फक्त 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 पिंपरी चिंचवडमध्ये इंटरेस्ट आहे. त्याला महाराष्ट्रातल्या 29 मध्ये काही देणं घेणं नाही, काही देणं घेणं नाही. मुंबईत नाही, ठाण्यात नाही, कुठे नाही, फक्त पिंपरी चिंचवड आहे. कारण पिंपरी चिंचवडमध्ये दर वर्षाला साधारणतः पिंपरी चिंचवडचा जो गॉडफादर असेल, जो कोणी असेल, भाजपचा असेल तर भाजपचा, किंवा इकडला असेल तर इकडला, साधारणतः एक 15 ते 20 हजार करोड रुपये मिळतात. ऐकलं? ऐकलं का? किती मिळतात? 15 ते 20 हजार करोड एकट्या पिंपरी चिंचवडमध्ये येतात, जे साधारणतः पुणे जिल्ह्याचं राजकारण करायला किंवा पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण करायला म्हणून पुरेसे असतात, आणि दरवर्षी. त्यामुळे दादाना फक्त एक गाय, जर्सी गाय, 15,000 20,000 कोटीचं दूध देणारी जर्सी गाय पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निमित्ताने दारात बांधायची होती. बाकी 28 ठिकाणी ते फडणवीसांचे हस्तक आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये त्यांची लढाई आहे ती भाजपशीच आहे, आणि त्याला तिथे भाजप वगैरे काही घेणं देणं नाही. तिथे त्याने दादाने आधीच फडणवीसांना सांगितलं होतं, तुम्ही सोडा पिंपरी चिंचवड मला. चंद्रकांत दादा पाटलांना नाराज करता येत नव्हतं ना. त्यांना कसं ना, चंद्रकांत दातील पाटील दुसरे गॉडफादर आहेत, ज्यांना ही जर्सी काय 15-20 हजार कोटीची त्यांच्या दारात पाहिजे. काय करणार? तर त्यामुळे फडणवीस म्हणाले, बाबा पिंपरी चिंचवड अशी मी सोडून दिली तर माझे सहकारी नाराज होते. तुम्ही लढा, स्वतंत्र लढा, मांडा आमच्याशी. चंद्रकांत दादा आहे, तुम्ही बघून घ्या. चंद्रकांत दादांचं माहिती आहे मला, मर्यादा माहिती आहेत, तुमच्या अमर्यादा मला माहिती आहेत, लढा तुम्ही, म्हणून सांगितलं होतं. पण अजितदादा असं काहीतरी घातपात करतील असं मला नाही वाटत. फडणवीसांना पण वाटलं असेल, कुणालाच वाटलं नव्हतं. फडणवीसच्या भरोशाने होते, एकनाथजी पण भरोशाने होते. एकनाथजीने तर स्वतःच मला सांगितलं की त्यांचा इंटरेस्ट फक्त पिंपरी चिंचवड पुरता आहे. पण फडणवीस साहेबांचं म्हणणं असं आहे की जी मतं आपल्याला नाही मिळणार, सेक्युलर मतं असतात ना काही, की त्यांच्याकडे जातील, ते आपल्या विरुद्ध उभे राहतील. तर उद्धवला मत देण्याऐवजी किंवा काँग्रेसला मत देण्याऐवजी बरेच लोक, अजितदादा पण डॅशिंग आहेत, जातील त्यांच्याकडे. बरं आहे ना आपल्याला. अजितदादा मतं फोडायचं, बी टीम बीजेपीची म्हणून काम करतील. पण ही बी टीमचे अजितदादा असं काही करतील. मराठीमध्ये ना आम्ही मित्र सगळे पत्रकार असतो, तुम्ही पण करत असाल यार. एक मराठी शब्द आहे, 2 शब्द आहेत ते, एक नाम आहे आणि दुसरं आहे क्रियापद, बरोबर. तर त्याचा उल्लेख आपण काय करतो आपसामध्ये, तो शब्द उच्चारायचा नसतो ना आपल्याला, आणि तो अशी लिहिलाय. तर आपण काय म्हणतो, त्याने आयझेड केली, त्याने काय आयझेड केली, त्याने आयझेड केली. कळणाऱ्याला बरोबर कळतं आय म्हणजे काय आणि झेड म्हणजे काय, हे त्याला कळतं, बरोबर आहे. शिवे अपशब्द आहे, मला मान्य आहे, तो वापरायला नको, हे पण मला मान्य आहे. पण दादांनी जे कृत्य आता केलंय ना, त्यामुळे भाजपची जी अवस्था झाली किंवा भाजपा संदर्भात जे घडलंय, त्याच्याकडे मला दुसरा शब्दच सुचत नाही, म्हणून मी तो आयझेड शब्द वापरला. माफी मागून टाकतो पाहिजे तुमची, आयझेड शब्द वापरण्याबद्दल. आपण आम्हास माफ करावे, दिलगिरी व्यक्त करतो, कोणाच्या भावना दुखावल्या असतात, पण जे झालं ते हेच झालं, आयझेड केली. आता काय गंमत आहे बघा त्याच्यामध्ये, परत की गेल्या काही दिवसापासून अजितदादा खरं म्हणजे शरद पवारांबरोबर गुफ्तगू करतायत. प्लॅन शिजत आलाय की फेब्रुवारीपर्यंत अजितदादांची पहिली गोष्ट म्हणजे आता शरद पवार अर्ज मागे घेणार सुप्रीम कोर्टात अजितदादांविरुद्धचा, आणि एकच राष्ट्रवादी होणार. त्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अर्थातच शरद पवार असणार नक्की, आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष अजितदादा होणार. ते आता सुनील तटकरे आहेत, त्यांची जागा ते घेणार. तेवढं एकमेकांमध्ये मानापमान नाही, कारण एकत्र येत आहेत राष्ट्रवादी. आता काल त्यांना
स्वतःच्या निवडणूक सेफ्टी करता खोटं बोलावं लागलं. अत्यंत खोटं बोलले. ते निवडणुकीपुरतंच बोलले की आमचं दोघं एक काही होणार नाही, 2 राष्ट्रवादी एक होणार नाही. कारण काही ठिकाणी शरद पवार आणि त्यांची संघर्ष आहे. काल जर ते असं म्हणाले की आम्ही एकच आहोत, तर मतदानावर परिणाम झाला असता. इकडे मतदान करणारे जर अजितदादाला कशाला, मोठ्या साहेबाला करू, नाहीतरी दोन्ही एकत्रच होणार आहेत. त्यामुळे काल त्यांना इन्कार कंपल्सरी होता, तो त्यांनी केला. मला त्यात काही वावगं वाटलं नाही. ओके, ठीक आहे, राजकीय डाव आहे तो. तुम्ही आयझेड केलीत भाजपची आणि याची, ती वाईट रीतीने केली. तेच चुकलं. तुम्ही एकीकडे हे करताय. दुसरी गोष्ट, मंत्रिमंडळात आहात तुम्ही, महायुतीत आहात. तुम्ही जर एवढं फडणवीस शिंदेना हे काय सांगून गेले की मला पिंपरी चिंचवड जिंकायची, ती मी जिंकतो. बाकी महाराष्ट्रामध्ये 28 महापालिकांमध्ये जर तुम्हाला कुठे गरज असेल तर मी ओपनली तुमच्याच बरोबर आहे. त्यावेळेला मी जाहीर करणार की शेवटी महायुतीच आहोत आम्ही. आणि त्यामुळे आमचे जे काय 5-10 काय नगरसेवक निवडून आलेले असतील 28 पैकी कुठल्या महापालिकांमध्ये, ते महायुतीचे म्हणून बसतील आणि भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेना शिंदे यांचाच महापौर बसायला आम्ही मदत करू. हे सांगायचं, हे ठरलेलं आहे. अजितदादा कबूल करून गेले. एकनाथ शिंदे मला सांगितलं की त्यांचे काय टेन्शन घ्यायचे. मी म्हटलं कितपत टेन्शन आहे, तर काय टेन्शन नाही. पिंपरी चिंचवड सोडलं तर त्यांना इंटरेस्ट नाही. त्यांनी आम्हाला सांगून हे सगळं सांगतायत, रिपोर्टिंग चालू आहे आम्हाला की कुठे काय होतंय वगैरे वगैरे. त्यामुळे एक विश्वासाचं नातं होतं. म्हणजे अविश्वासात विश्वास, विश्वासघाताचा विश्वास, हे गमत असते. एवढ्याशा चिटुऱ्यावर मटकावाले आकडा लिहून देतात आणि तो आकडा संध्याकाळी इनकॅश होतो. हे गेली काय 50 वर्ष मटक्याच्या क्षेत्रामध्ये परंपरा आहे. राजकीय मटक्यात पण तेच चालतं. काही शब्द पाळतात लोक, असे विश्वासघात केला म्हणजे विरोधात उभे राहून पाळतात. तुझा उमेदवार मी पाळतो, माझा उमेदवार तू पाड, किंवा तुझ्या उमेदवाराला मी गुप्त मदत करतो, तुझा उमेदवार, हे तर नियमित आहे आणि हे सगळेच करतात. यात काही नवीन नाहीये. आता जे निवडून येणार आहेत ना, त्यात बऱ्याच ठिकाणी विरोधी पक्षांचं म्हणजे विरोधी उमेदवारांचे मत त्यांना मिळणार आहे. भाजपने किती काँग्रेसवाल्यांना मदत केली आहे. जिथे त्यांना असं वाटतं की भाजप आता येणार नाही, काँग्रेसचा येऊ शकतो, अशा ठिकाणी केली आहे भाजपवाल्यांनी मदत. आता कळेल तुम्हाला हे सगळं. आता असं दिसत आहे की अजितदादांना बावनकुळे जे म्हणाले ना की आमच्याकडे तुमच्या फायली आहेत, त्यामुळे ते चिडले आणि त्या ह्याच्यावर जे अरोरावर छापे टाकले आदल्या दिवशी काही कारण नसताना ते टाकले त्यांनी. ऍक्च्युली त्या पुण्याचा जो हा आहे आपला परिवहन मंत्री जो आहे त्याच्यामुळे, मोहोळमुळे टाकले. मोहोळनी ते घडून आणलं, ते खरं आहे. पण दादा चिडले आणि त्यांनी एकदम जो गौप्यस्फोट केला की यांच्या 99 सालच्या ह्याच्यामध्ये 100 कोटी भाजपच्या निधीकरता काढले होते. पण हे करायला नको होतं त्यांनी. हा त्यांनी गाढवपणा केला असं माझं मत आहे. मूर्खपणा केला, विश्वासघातकीपणा केला. आयझेड केली, पण ती दादांनाही बोलल्याशिवाय राहणार नाही. आता बघा फडणवीस आयझेड करतात त्यांनी, त्यांची शहा करतात त्यांनी. एका पिंपरी चिंचवड करता दादा तुम्ही 28 नगरपालिकांवर परिणाम करणारी अशी एक वाईट घटना केली. यू विल रिपेंट, तुम्हाला पश्चाताप होईल आणि फडणवीस तुम्हाला प्रायश्चित्त देतील. लिहून घ्या. धन्यवाद.